नमस्कार. मी डॉक्टर राहुल नागने. मी न्यूरोलॉजिस्ट आहे, श्रीनाथ न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पंढरपूर येथे. आज आपण खूप कॉमन असा आजार ज्याच्याबद्दल काही समज आणि गैरसमज आहेत आहे, तो म्हणजे फिटचा आजार किंवा एपिलेप्सी, त्याबद्दल प्राथमिक माहिती घेणार आहोत. फिट किंवा मिरगी किंवा दौरा किंवा एपिलेप्सी अशा वेगवेगळ्या नावांनी ज्याला संबोधलं जातं, असा तो आजार आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं दिसू शकतात. प्रत्येक फिट एकसारखी असत नाही. काही जणांना फक्त हातपाय वाकडे होणे, डोळे पांढरे करणे, दात किळी बसणे, काही जण फक्त एकटक बघत राहणे, काही जण असंबद्ध बडबड करणे, काही जण काही काळासाठी स्तब्ध होणे, ही लक्षणं असू शकतात. अशी काही लक्षणं दिसली किंवा खूप मोठ्या प्रमाणात जर फिट आली, तर जो कोणी जवळ असेल त्याने न घाबरता, पेशंटच्या साथ न सोडता पेशंटला सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे. एका अंगावर करावे, उजव्या किंवा डाव्या अंगावर, जेणेकरून पेशंटला श्वास घ्यायला त्रास होणार नाही. त्याच्या तोंडामध्ये कुठल्याही प्रकारची वस्तू देऊ नये किंवा त्याची दात बसली असेल तर ते काढण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्यातून पेशंटला इजाच होईल. कुठलीही अणकुचीदार किंवा धोकादायक वस्तू जर पेशंटच्या आजूबाजूला असेल तर ती लगेच काढून घ्यावी आणि थोड्या काळासाठी वाट बघावी. फिटचा वेळ किती आहे तो नोंद करावा. जर फिट 5 मिनिटापेक्षा जास्त चालत असेल किंवा सलग लगातार एक पेक्षा जास्त फिट आल्या किंवा फिट येऊन गेल्यानंतर जर रुग्ण पुढच्या काळामध्ये शुद्धीवरच नाही आला तर त्वरित जवळच्या हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांशी संपर्क साधावा. फिट येऊन गेल्यानंतर काही काळासाठी पेशंट बेशुद्ध असेल किंवा कन्फ्युज असेल किंवा काही समजणार नाही, तसं असेल तरी पेशंटची काळजी घ्या आणि जोपर्यंत पूर्ण शुद्धीवर येत नाही तोपर्यंत पेशंटची साथ सोडू नका. ही झाली प्राथमिक माहिती. अधिक माहितीसाठी चला आपण 3D व्हर्च्युअल व्हिडिओ बघूया. धन्यवाद. एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे ज्यामध्ये वारंवार फिट्स येतात. कोणाला तरी फिट्स येताना पाहणे धक्कादायक असू शकते, पण योग्य पावले समजून घेणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते. या व्हिडिओद्वारे तुम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याच्या योग्य पद्धती शिकाल. मिरगीचा झटका ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये रुग्णाला अचानक आणि वारंवार अनियंत्रित फिट्सचे झटके येतात. हा त्रास मेंदूतील विद्युत अवरोधामुळे होतो. तुमचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे त्या व्यक्तीला इजा होण्यापासून वाचवणे. जर ती व्यक्ती उभी किंवा बसलेली असेल तर तिला हळूवारपणे जमिनीवर पडून राहण्यास मदत करा. फिट्स आलेले असताना त्या व्यक्तीला कोणत्याही कठोर किंवा धारदार वस्तूंपासून दूर ठेवा, जेणेकरून तिला इजा होणार नाही. जमिनीवर पहुडल्यानंतर जमिनीवर आदरू नये म्हणून त्यांच्या डोक्याखाली उशी किंवा दुमडलेला जॅकेट यांसारखी मऊ आणि सपाट वस्तू ठेवा. फिट्स थांबत नसल्यास शक्य असल्यास त्या व्यक्तीला कुशीकडे वळवा. यामुळे त्यांची श्वसननलिका मोकळी राहते आणि लाळ किंवा उलटी सहज बाहेर पडते. फिट्स किती वेळ राहतात हे घड्याळात पाहणे महत्त्वाचे आहे. कधी सुरू होतात आणि किती वेळ टिकून राहतात हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वैद्यकीय मदत मागवावी लागली तर ही माहिती वैद्यकीय तज्ज्ञांना उपयुक्त ठरेल. फिट्स दरम्यान काही गंभीर गोष्टी तुम्ही अजिबात करू नयेत. या व्यक्तीच्या तोंडात काहीही घालू नका. जुने गैरसमज काढून टाका. यामुळे त्यांच्या दातांना किंवा जबड्याला इजा होऊ शकते आणि श्वसन नलिकेत अडथळा येऊ शकतो. तसेच त्यांच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न करू नका. फिट्स नैसर्गिकरित्या होऊ द्या, पण त्यांना धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवा. फिट्स पूर्णपणे थांबेपर्यंत त्यांना अन्न किंवा पाणी देऊ नका. फिट्स थांबेपर्यंत आणि ती व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत तिच्यासोबत थांबा. फिट्स नंतर त्यांना गोंधळलेपणा किंवा तंद्री जाणवू शकते. यांच्याशी शांतपणे बोला आणि त्यांना धीर द्या. आपत्कालीन वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर फिट्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिले, जर त्या व्यक्तीला सतत फिट्स येत असतील आणि मध्ये शुद्धीवर येत नसतील, जर फिट्स दरम्यान इजा झाली असेल, जर फिट्स नंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्यांना पहिल्यांदाच फिट्स आली असेल तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. या सोप्या पद्धती समजून घेतल्यास तुम्ही मिरगीचा झटका येणाऱ्या व्यक्तीला चांगला आधार देऊ शकता. माहिती मिळवत राहा आणि लक्षात ठेवा की तुम्ही शांत आणि योग्य पद्धतीने केलेल्या कृतींमुळे खूप मोठा फरक पडू शकतो.